लाडकी बहिणींना लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देतोय। त्याच्यामुळे लाडक्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय। आपण जी मागणी केली होती त्या मागणीला या ठिकाणी यश आलेलं आहे। 21वा हप्ता, 22वा हप्ता आणि येणारा 23वा हप्ता याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे। तर बघा 16 आणि 17 तारखेला महिला व बाल विकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी मोठी बैठक होणार आहे। हे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं एक 5 ते 6 दिवसापूर्वी, बहुतेक 9 मेला ही मी माहिती सांगितली होती। आणि त्याच्यानंतर बघा लाडक्यानो एक मोठी बैठक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। त्या निर्णयाबद्दल एक महत्त्वाची जी बातमी आली आहे ती बातमी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर सांगायला, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय। तर लाडक्यानो सगळ्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगायलोय की ई-केवायसी जरी अपडेट होत नसेल, तुम्हाला हप्ते जरी बंद होत असतील, काळजी करायची तर बिलकुल गरज नाहीये। त्याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। तर सर्व लाडक्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला 21वा हप्ता आणि 22वा हप्ता हे दोन्ही पण हप्ते एकत्र भेटलेत का? एक जरी हप्ता तुम्हाला भेटला नसेल, काळजी करू नका, एक महत्त्वाची बातमी आली त्याच्यानुसार तुम्हाला तो हप्ता पण भेटणार आहे। ते सगळे पुढचे पण हप्ते चालू राहणार आहेत। त्याच्यामुळे लाडक्यांना ई-केवायसी संपली आहे, आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही असं आता बिलकुल समजायची गरज नाहीये। एक महत्त्वाची बातमी समोर आली। चला आता व्हिडिओला सुरुवात करतो। काय नेमकी खुशखबर आहे ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघत आहे। आणि आज वितरण झालं तर असं काही मला कुठे आढळलेलं नाहीये, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये मी काही सांगत नाहीये। त्याच्यामुळे ठीक आहे, जर कुणाला आले असतील तुरळक स्वरूपात तर त्या लाडक्यांनी या ठिकाणी कमेंट बॉक्स सांगा की आज तुम्हाला आज रविवारी कुणाला हप्ता वाटप झालाय का? कमेंट बॉक्स मध्ये मला पटपट सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि आज तुम्हाला किती वाजता हप्ता वाटप झालाय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि आज नसेल झाला, मागच्या 2-3 दिवसात झाला असेल, त्यांनी पण आपलं नाव जिल्हा पटपट सांगायचं आहे। आणि कधी तुम्हाला पैसे आलते, किती रुपये आलते ते कमेंट बॉक्स सांगायचे, त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या तारीखला फायदा होणार। चला वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो। आता खुशखबर काय, हप्ता वितरणाबद्दल एक महत्त्वाची बातमी आली। पुढचे पण हप्ते तुम्हाला कसे चालू राहणार आहेत याच्याबद्दल बातमी येणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आणि लाडक्यांनो बघा वितरण किती दिवस चालणार आहे, तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरण हे आता 20 मे पर्यंत असणार आहे। काळजी करायची बिलकुल गरज नाही। आणि 20 मे पर्यंत वाट आपल्याला बघायची। 20 मे पर्यंत जर हप्ता वाटप नाही झालं तर ते पण तुम्हाला मी सांगतो, काळजी करू नका, नेमकं काय करायचंय हे सांगणार आहे। आणि हप्ता नाही मिळाला तरी नेमकं काय करायचंय तुम्हाला ज्याची वाट बघत होतो ती बातमी समोर आलेली आहे। चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला आनंदाची बातमी दाखवलोय, लोकसत्ता न्यूजपेपरची बातमी आहे, लेटेस्ट बातमी आहे, 17 मे 2026 आजची ही बातमी तुमच्या समोर दिसते। लोकसत्ता न्यूजपेपर सगळ्यात जबरदस्त न्यूजपेपर आहे, त्या न्यूजपेपरमध्ये ही बातमी समोर आलेली लाडक्यांनो। सगळ्यांना आनंद झालाय का? बातमी वाचा, मग तुम्हाला समजेल काय महत्त्वाची बातमी आहे। बघा लाडकी बहीण योजना, अपात्र लाडक्या बहिणीला महिला विकास विभागामध्ये कागदपत्र सादर करण्याची संधी या ठिकाणी भेटलेली आहे। बघा लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला कोणाला हप्ता बंद झाला, ठीक आहे, आता 21वा हप्ता भेटलाय, 22वा पण हप्ता भेटलाय, तरी तुम्हाला लाडक्या ताईंनो जर पुढचे 23वा 24वा हप्ता नाही भेटला, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये। ई-केवायसी ची तुम्हाला लिंक चालू नसली तरी काळजी करायची गरज नाहीये। तुमचे हप्ते बंद झाले की तुम्हाला काय नेमकं करायचं ते तुम्हाला मी आता सांगणार आहे। याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, एक मोठा आदेश या ठिकाणी समोर आलेला आहे, तो आदेश तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणाला हप्ता वाटप झाला नसेल, या 4-5 दिवसात हप्ता आला नसेल, आपलं नाव जिल्हा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्यांना नेमकं काय करायचंय तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ, काळजीपूर्वक आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहता आहे। आणि लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कोणी नवीन लाडक्या ताई आले असतील चॅनलवर, त्याच्यासाठी सांगतो, आपलं हे लाडक्या बहिणीचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं चॅनल आहे, याला तुम्ही जॉईन करू शकता। आपली ही फॅमिली आहे, लाडक्या बहिणीची फॅमिली आहे, हा गुरुदादा तुमचाच आहे, त्याच्यामुळे जर कोणी नवीन आला असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा। चला आता वेळेला व्हिडिओ बघू सांगू येतो। लोकसत्ता न्यूजपेपरची बातमी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्रे सादर करू न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात ही कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे। बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला आता तुमचे कागदपत्र सबमिट करता येणार आहेत। जी संपली होती तारीख 30 एप्रिलला, 30 एप्रिलला संपल्यानंतर लाडक्या ताईला वाटायला लागलं होतं आता नेमकं काय करायचं, आमचे हप्ते बंद झालेत, आता ते पण वाचा। या योजनेतील मार्च व एप्रिल महिन्याचे अनुदान मागील आठवड्यात बुधवारीपासून देण्यास सुरुवात झालेली आहे। एप्रिल अखेर राज्यात 1,77,00,000 लाडक्या बहिणींना पात्र ठरलेल्या आहेत। आता अपात्र लाडक्या ताईंनी नेमकं काय करायचंय ते पण दिलेलं आहे। आणि ज्यांना हप्ता भेटला नाहीये या 4-5 दिवसात, त्यांना काय करायचंय आणि पुढचे हप्ते कसे चालू राहणार आहेत, हे सगळ्या गोष्टी एकाच या ठिकाणी व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे।
चला तर बघा लाडक्यांनो, मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या अर्जाची गेली 1.5 वर्षे विविध प्रकारची पडताळणी होत आहे. 2.5 कोटी अर्जातून एप्रिल अखेर 1,77,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. कोणतेही निकष न पाळणाऱ्या 66 ते 76 लाख लाडक्या बहिणी टप्प्याटप्प्याने अपात्र ठरलेल्या आहेत. या पडताळणीने राज्य सरकारचे या योजनेवर खर्च होणाऱ्या कोट्यावधी रुपयांची बचत झालेली आहे. वर्षाला या आकडा 10,000 कोटीपेक्षा जास्त आहे. लाडक्या बहिणींना बघा, ही आकडेवारी पण तुम्हाला या ठिकाणी दाखवली आहे. आणि ही बातमी लोकसत्ता न्यूजपेपरची, महत्वाचा जबरदस्त हा न्यूजपेपर आहे, त्याच्यामध्ये ही बातमी आलेली आहे. बघा, या संधीमध्ये फार काही बहिणी कागदपत्रे सादर करणार नाही, तर पण एखादी पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सरकारने ही संधी दिलेली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आता स्पष्ट झाल्याने दरमहा देण्यात येणाऱ्या 1,500 रुपयांची अनुदान दरमहा वेळेवर देण्याचे प्रयत्न सरकार करणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणी बघा, याच्यामध्ये स्पष्ट शब्द सांगितलंय, जर कोणत्या लाडक्या बहिणीला हप्ता भेटत नसेल, हप्ता त्यांना मिळत नसेल किंवा त्यांचे कागदपत्रे काही शिल्लक राहिली असतील, त्यांना काही होत नसेल, तर त्यांना आता या ठिकाणी संधी भेटणार आहे. तर लाडक्या बहिणी बघा, आता ही संधी त्यांनी आता हे नियम काढलाय. आता ह्याला थोडंफार वेळ लागेल, 2-3 दिवस 4-5 दिवस लागेल, पण ज्या लाडक्या बहिणीला आता आपल्याकडे 2 महत्त्वाच्या गोष्टी लाडक्या बहिणीला. खुशखबर काय आहे, पहिली, या 20 मे पर्यंत वाट बघायची. ज्या लाडक्या बहिणीला हप्ते भेटत नाहीत किंवा भेटले नाहीत आतापर्यंत, त्यांनी 20 मे पर्यंत वाट बघायची. 20 मे पर्यंत आपला हा दुसरा जो नियम आलाय, हा नियम जो आलाय, ज्या लाडक्या बहिणीला पात्रतेत बसत नाही त्यांनी कागदपत्रे सबमिट करायचे, त्यांना माहिती घ्यायची. ही महिला व बाल विकास विभागानुसार केलेलं आहे. तर म्हणजे 20 मे पर्यंत तुम्ही वाट बघा. 20 मे पर्यंत जर तुम्हाला हप्ता नाही मिळाला तर लवकरात लवकर जवळच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जायचे, पण 20 मे पर्यंत थांबायचे. 20 मे नंतर आपल्याला महिला व बाल विकास विभागाकडे कार्यालयामध्ये जायचे, कागदपत्र सबमिट करायचे, किंवा तुम्हाला जे प्रश्न असतील, अडचणी असतील, तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत असाल, त्यांना तुम्ही त्या ठिकाणी अडचणी विचारू शकता. ही महत्त्वाची बातमी या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींना सगळ्याला आता कसं वाटलं, खुशखबर भेटली आहे. आणि बघा, 16 आणि 17 तारखेला या ठिकाणी काय होणार होती, मोठी मीटिंग होणार होती, हे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. आणि याच्यामध्ये हा जो निर्णय झाला, हा निर्णय सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगितला आहे. लाडक्या बहिणींनो, नेहमीच आपल्या चॅनलवर चांगली माहिती दिली जाते, योग्य ती माहिती दिली जाते. लाडक्या बहिणींना या ठिकाणी फायदा होतो. काही लाडक्या ताई या ठिकाणी नक्कीच त्याचा फायदा घेत आहेत. कुणाला काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचं, नक्कीच मी त्याच्यावर प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देत जाईन. किंवा जर माझ्याकडून चुकून काय राहिले असतील तर त्याच्याबद्दल मी क्षमापण मागतो तुमच्या सगळ्यांची. पण हा लाडका गुरुदाता तुमच्या नेहमी प्रयत्नास तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणारे. ज्यावेळेस हप्ता नाही भेटणार त्यावेळेस तुमच्या समोर पुढाकार घेऊन तुमच्या समोर या ठिकाणी मंत्र्यांना असेल, आमदार खासदारांना असेल, सगळ्यांना या ठिकाणी निवेदन देण्याचं आपण काम करणार आहोत. काळजी करायची गरज नाहीये. जोपर्यंत लाडकी बहीण योजना चालू असेल तोपर्यंत हा गुरुदाता मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणारे. काळजी करायची बिलकुल गरज नाही. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.